मुंबईच्या कांदिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। नर्सरी शाळेतच एका 4 वर्षाच्या मुलीवर 55 वर्षाच्या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केला आहे। तर हा व्यक्ती दुसरा कोणी नसून शाळेतलाच सुरक्षा रक्षक आहे। काय आहे प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। कांदिवलीच्या अशोकनगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी 4 वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती। मात्र 2 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी ती कुटुंबासह शाळेतून घरी परतली तेव्हा तिला वेदना होऊ लागल्या। यामुळे तिच्या आईने तिला जवळच्या दवाखान्यात नेलं। त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्काच बसला। डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पालकांना दिली। त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलगी शुक्रवारी नर्सरी शाळेमध्ये गेली होती। त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या प्रकारानंतर पालक संतप्त झाले। इतर पालकांनाही या घटनेची माहिती मिळाली। सर्वजण प्रीस्कूल शाळेबाहेर जमा झाले। शाळेच्या विरोधात पालकांनी भूमिका घेतली। प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेबाबत जाब विचारला गेला। आरोपीस फाशी देण्याची मागणी पालक करत आहेत। त्यानंतर पालकांनी पोलिसात या घटनेबाबत तक्रार दाखल केली। ही घटना उघडकीस आल्यानंतर समतानगर पोलिसांनी 55 वर्षीय आरोपीला अटक केलं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।